श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताचा जर काय भाग आपण बघत असेल, एनर्जी बघत असेल, तर ते यासाठी असणार आहे की 3 तारीख आहे मार्च महिन्याची, जी मंगळवार आहे. या दिवशी जर आपल्या काही आयुष्यात काय प्रॉब्लेम अडथळा होत असेल तर तो यासाठी असणार आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी सुधाराव्यात, चांगल्या व्हाव्यात, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात व्हाव्यात. ग्रहण हे तुमच्या आयुष्याला नकारात्मक ऊर्जा देणारं आहे. तर या 8 दिवसांमध्ये, म्हणजेच मंगळवारच्या 3 तारखेच्या अगोदरचे 8 दिवस जे आहेत ते तुमच्यासाठी कसे होते, कसे जाणार आहेत, आणि ग्रहण काळामध्ये, वेद काळामध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, ह्यात तुम्हाला काही छोट्या मोठ्या गोष्टी मी सांगणार आहे. होता होईल तेवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण करू शकतो, जेणेकरून आपल्यावरती काही बाधिकार होणार नाही किंवा आपल्याला येणाऱ्या काळात कोणता त्रास होणार नाही. हे वृश्चिक राशीसाठी आता असणार आहे. वृश्चिक राशीसाठी आईला तुमच्या जास्त त्रास होताना दिसतो आहे. आईला तुम्ही तुमच्या सावध करायचं आहे. वृश्चिक राशीच्या जर कोणी महिला असतील किंवा पुरुष असतील तर त्यांच्या आईला कुठेतरी पडणे, काहीतरी लागणे, अचानकपणे कापणे किंवा कुठेतरी ऍक्सिडेंटमध्ये काहीतरी दुखापत होणे, अशा काही गोष्टी तुम्हाला अचानकपणे उद्भवताना दिसत आहेत. तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या आईला आपल्यामुळे किंवा आपल्या वरती ग्रहण जे लागलेलं आहे वृश्चिक राशीसाठी, तर त्यांना त्यांच्या आईला त्रास काही गोष्टीतून होणार नाही. हे जास्त तुम्ही हे करायचं आहे. 1 मिनिट, मला कॉल येतोय. तर तुमच्या मनात काय नसताना कोणते तरी वाईट इफेक्ट घडताना दिसत आहेत. भले तुमच्या मनात काही नाहीये, समोरचा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असेल किंवा सपोज आता घरात सहजसा विषय चाललेला आहे आणि तुम्ही त्यात सहज एखादी गोष्ट बोलला तर ते उलट तुमच्या विरोधात काहीतरी तिसरंच होण्याची शक्यता आहे. घरात असू दे, बाहेर असू दे, ऑफिसमध्ये असू दे, तुम्ही बिझनेस करत असाल त्या ठिकाणी असू दे, तुमच्या मनात काही नाहीये पण तुम्ही अशी काही गोष्ट बोलता जेणेकरून तुमच्यावरती ते एक चिन्ह लागू शकतं की जेणेकरून हा व्यक्ती असं कसं बोलू शकतो, ह्या व्यक्तीचं मनातच पाप आहे, हा व्यक्ती असाच आहे, अशा काही गोष्टी तुमच्याबद्दल घडताना दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला सतर्क राहायचं आहे, सावध राहायचं आहे. या 8 दिवसांमध्ये काहीच कुणाला काही बोलायचं नाहीये. जर वाटलं मनात काय असं बोलावंसं तर बोलायचं नाहीये. दुसऱ्यांची मनं दुखावतील अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीयेत. ह्या 8 दिवसांमध्ये किंवा ह्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत. मंगळवारच्या दिवशी, बुधवारच्या दिवशीपर्यंत जरी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर अतिउत्तम आहे, जेणेकरून तुमचं सेल्फ लव्ह जो आहे तो कुठेतरी डिस्टर्ब होणार नाही. कारण तुमच्यावरती कोणता वाईट गोष्टीचा ब्लेम येऊ शकतो, ते तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे, जेणेकरून तुमच्या मनात काहीही नसेल किंवा समोर एखादं वातावरण निर्माण झालेलं आहे, एखादी विषय चाललेला आहे, त्यात एखादी गोष्ट तुम्ही सहज बोलायला गेला आणि त्याचा नको तो अर्थ लागून तुमच्यावरती काहीतरी तिसरं चाललेलं आहे. अशा काही गोष्टी घडताना दिसत आहेत. तुम्हाला सतर्क राहायचं आहे. त्यासाठी अजून दुसरं आहे, शेतीमध्ये काय बियाणं वगैरे लावत असाल, औषध फवारणी करत असाल किंवा अजून काही तुम्ही कोणतंही काम शेतीमध्ये करत असाल तर तुम्हाला ह्या 8 दिवसामध्ये करायचं नाहीये. किमान मंगळवारच्या नंतर बुधवारपर्यंत तरी सगळ्या गोष्टी करायच्याच नाहीये. थोडं थांबायचं आहे. औषध वगैरे फवारणी काय असेल किंवा बियाणं कोणतं लावत असाल किंवा नवीन उत्पन्न करण्याचं काही तुम्हाला तुमच्या मनात काही असेल, काहीही असेल. आपण शेतीमध्ये आता शक्यतो नवीन आता सीझन सुरू आहे, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी आता नवीन करत आहे. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी थोडंसं थांबायचं आहे. या 8 दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या नाही. बुधवार ते गुरुवार नंतर तुम्ही काही असेल त्या गोष्टी सगळ्या करू शकता. श्री स्वामी समर्थ. अजून काही विशेष नाहीये तुमच्यासाठी. ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत, जेणेकरून महत्त्वाचं जास्तीत जास्त लक्ष म्हणजे तुमच्या आईवर ठेवायचं आहे. आईला जास्त त्रास होताना दिसतो आहे. वृश्चिक राशीच्या महिला असतील, पुरुष असेल, त्यांच्या आईला जास्त त्रास होताना दिसतो आहे. कुठेतरी पाय घसरून पडणे, सहजच आता मी बसलेल्या ठिकाणी मला काहीतरी होणे, हे अशा काही गोष्टी अचानकपणे होताना दिसत आहेत. तुम्हाला होता होईल तेवढं लक्ष ठेवायचं आहे, सतर्क करायचं आहे. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरायचं नाहीये. दुसरं असं आहे की गर्भवती महिला जर तुमच्या राशीमध्ये कोण असतील तर त्यांनी हाताची नखे वगैरे कापायचे आहेत. ग्रहण पाळायचं आहे. ज्या वेळेचा मी नियम सांगितलेले आहेत किंवा ज्या काळामध्ये वेद सुरू होणार आहे ते सूतक म्हणतो आपण, तर ते वेद जो सुरू होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला पाठवलेलं आहे किंवा त्याचा एक्स्ट्रा व्हिडिओ मी करून त्याला तुम्हाला पोस्ट केलेला आहे. त्यावरती सुद्धा बघा. जर समजलं नसेल, अजून काही माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा. मी नंबर ऑलरेडी दिलेला आहे, त्या नंबरवरती मेसेज करा आणि मला आवर्जून विचारा की ताई अजून गर्भवती महिलांसाठी किंवा वयस्कर महिलांसाठी, पुरुषांसाठी काय माहिती आहे का, तर मी माहिती तुम्हाला नक्की सांगेन. श्री स्वामी समर्थ.